हॅलो स्टुडंट्स, मेथड ऑफ प्रिपरेशन स्टार्ट केलेले आहे आपण बरोबर. लास्ट लेक्चरला पहिली घेतलेली आपण अल्कोहोल पासूनची पाहिली होती. आता सेकंड घेऊया आपण मेथड ऑफ प्रिपरेशन. बघणार काय आपण अल्डिहाइड आणि कीटोन्स पाहतोय बरोबर. कार्बोक्सिलिक ऍसिड नंतर घेणार आहे आपण. आता दुसरी मेथड कोणती आहे मेथड ऑफ प्रिपरेशन बघा लिहिलेलीच इथं, फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आता अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजे कोणते? अनसॅच्युरेटेड म्हणजे काय? आयदर डबल बॉन्ड और आयदर ट्रिपल बॉन्ड अनसॅच्युरेटेड असतील. हायड्रोकार्बन्स म्हणजे कोणते? अल्केन सोडून दुसरे कोणते? अल्किन आणि अल्काइन बरोबर. तर अशा दोन मेथड्स आहे की ज्याच्यापासून आपल्याला अल्डिहाइड आणि कीटोन मिळवायचं आहे. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणतोय आपण. म्हणजे काय? अल्किन पासून एक मेथड आहे आणि दुसरी आहे अल्काइन्स पासून. तर ठीक आहे, वन बाय वन बघूया आपण. ओके, सगळ्यात पहिले आपण काय बघू? अल्किन पासूनचे बघू. ठीक आहे. आणि बाय द वे या रिॲक्शन ऑलरेडी लास्ट इयरला म्हणजे स्टँडर्ड 11ला हायड्रोकार्बन चॅप्टर मध्ये झालेले आहे तुमच्या. पण ते आपण पुन्हा घेणार आहे, त्याचं टेन्शन नका घेऊ. फक्त तुम्हाला सांगतोय हायड्रोकार्बन चॅप्टर मध्ये रिॲक्शन ऑफ अल्किन्स मध्ये या रिॲक्शन झालेल्या आहे. ओके, पुन्हा आपण रिपीट करणारच आहे म्हणजे तुम्हाला कंटिन्यू फ्लो राहील आणि मागे जाऊन बघायची गरज नाही पडणार. ओके, परत त्या चॅप्टर मध्ये जा, ते बघा. त्याच्यापेक्षा आपण इथंच घेऊन टाकू. ठीक आहे, चला मग स्टार्ट करूया. बघा पहिली मेथड कोणती याच्यात? फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. तर कोणता आहे तो? अल्किन येतो ना. तर एक मेथड याच्यामध्ये पहिली कोणती की फ्रॉम म्हणू शकता किंवा बाय म्हणूया आपण. बाय ओझोनोलायसिस ऑफ अल्किन. बघा नावातच आहे काय? ओझोनोलायसिस म्हणतोय. ओझोनोलायसिस म्हणजे काय? ओझोन वापरणार आपण कशासाठी? अल्केन साठी. तर याच्यात होणार काय? सुरुवातीला अल्केन घेतो आपण आणि ओझोनोलायसिस म्हणजे काय? ओझोन घेतोय. तर बघा जनरल रिॲक्शन पहिले समजून सांगतो तुम्हाला. जनरल एकदा समजली की त्याच्यानंतर मग एक्झाम्पल प्रमाणे घेत जाऊ आपण नेहमीचा फॉर्मॅट. ठीक आहे. बघा जनरल रिॲक्शन मध्ये काय असेल? अल्केन घेऊया. बघा वन बाय वन बघत जा, बरोबर समजेल तुम्हाला. काय येतो? सगळ्यात पहिले आपण अल्किन घेऊया. इथं लिहिलंय ना बायोओझोनोलायसिस ऑफ अल्किन. म्हणजे काय? सी डबल बॉन्ड सी. ठीक आहे, हा आहे अल्किन प्लस O3 बरोबर. ओझोनोलायसिस म्हणणार आपण. ठीक आहे. होणार काय आता बघा याच्यामध्ये ओझोनोलायसिस म्हणजे काय? हा ओझोन घेतोय आपण. ठीक आहे. तर हा बॉन्ड ब्रेक होईल, डबल बॉन्ड. आणि डबल बॉन्ड ब्रेक होऊन एक स्ट्रक्चर बनतंय आणि हे जे 3 ऑक्सिजन आहेत ते कशा प्रकारे डिवाइड होत आहेत तेवढं फक्त बघा. ओके, तर काय होणार याच्यामध्ये बघा, हा सी, त्याच्यानंतर O, त्याच्यानंतर सी, ऑक्सिजन आणि हा कार्बन. बघा एकदम सिंपल स्ट्रक्चर झालं. हे 2 कार्बन आहे, ते 2 कार्बन बघा बनवायचं कसं ते पण सांगतो. 2 कार्बन शेजारी लिहायचे आणि 3 ऑक्सिजन म्हणजे पेंटॅगॉन मधलं स्ट्रक्चर बनवतो आपण. पेंटॅगॉन शेप है ना, 5 आहे ना, 1 2 3 4 5. तर 2 कार्बन शेजारी लिहा, नेबरिंग कार्बन. आणि ऑक्सिजन या 2 मध्ये वरती आहे आणि या दोघींच्या इथं एक आणि इकडे एक. बस या प्रकारे स्ट्रक्चर बनवायचं. इथपर्यंत झालं. आता हे जे स्ट्रक्चर आहे ओके, तर याला काय म्हणतो आपण? याला आपण म्हणतो अल्किन आहे म्हणून याला काय म्हणतो आपण? अल्किन ओझोनॉइड. हे बेसिकली काय? अनस्टेबल असतं. अल्किन ओझोनॉइड काय म्हणतो याला आपण? अल्किन ओझोनॉइड. आता याचं ज्यावेळेस आपण फर्दर रिडक्शन करू विथ द हेल्प ऑफ झिंक, डस्ट आणि वॉटर. ओके, काय काय घेतोय बघा, समजून घ्या व्यवस्थित. अल्किन ओझोनाइडचं काय करतोय? रिडक्शन करतोय आपण. तर काय होणार? हा ब्रेक होणार. आता बघा हा सी आहे आणि या व्हॅलन्सी जे आहे इथं काही पण असणार आहे म्हणजे ते इथं दाखवूया आपण. हे बघा या सी ला 2 आणि या कार्बनच्या 2 व्हॅलन्सी. म्हणजे बघा कार्बनची व्हॅलन्सी फुलफिल होते ना. कार्बन 1 2 3 4, याचं पण 1 2 3 4. आता या व्हॅलन्सीजला काय लागणार ते आपण एक्झाम्पल मध्ये बघणार. सध्या फक्त आपण जनरल बघतोय. काय? आज बॉन्ड ब्रेक झाला, या दोघींना बॉन्ड ब्रेक होऊन इथे एक ऑक्सिजन इकडे आणि इथे म्हणजे या प्रकारचं स्ट्रक्चर आणि या दोघी व्हॅलन्सी कार्बनच्या. आता काय होणार बघा, ब्रेकिंग कसं होतं याचं तुम्हाला सांगतो.
बघा ब्रेकडाऊन काय होणार याच्यात, या प्रकारे होतं म्हणजे रिडक्शन होणार आणि या प्रकारे, म्हणजे बघा होणार काय आता CO, आता हा बॉन्ड ब्रेक झाला म्हणजे इकडचे इलेक्ट्रॉन या कार्बनला शिफ्ट होतील, हा ऑक्सिजनचा बॉन्ड ब्रेक होतो म्हणजे इथले इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट होतील, म्हणजे इथं काय तयार होणार, इथं डबल बॉन्ड तयार होईल. तसंच इथे पण डबल बॉन्ड तयार होईल, इथला CO बॉन्ड ब्रेक झाला, ऑक्सिजन ब्रेक झाला म्हणजे इथं पण काय तयार होईल, इथं डबल बॉन्ड तयार होईल. म्हणजे स्ट्रक्चर बनणार काय बेसिकली बघा, C डबल बॉन्ड O आणि दोघी C डबल बॉन्ड O आणि दोन व्हॅलन्स म्हणजे काय ते कार्बोनिल ग्रुप. पहिल्याच लेक्चरला सांगितलं ना C डबल बॉन्ड O म्हणजे काय, कार्बोनिल बनतो ना. म्हणजे बघा C डबल बॉन्ड O हा तर सेम झाला C डबल बॉन्ड O प्लस कसं लिहा, हा बघा C डबल बॉन्ड O दोन व्हॅलन्सी, नंतर हा C डबल बॉन्ड O दोन व्हॅलन्सी है ना, दोघे काय आहे कार्बोनिल कंपाऊंड, कार्बोनिल कंपाऊंड बरोबर. प्लस काय होणार, प्लस हा जो झिंक आहे हा याच्या सोबत अटॅच होऊन जातो, झिंक ऑक्साइड इथं लिहा प्लस ZnO. ओके, सोपी रिॲक्शन एकदम. आणि याची सिंपल ट्रिक पण सांगतो, सध्या फक्त तुम्हाला या फॉर्मॅट मध्ये लिहायचंय त्याच्यामुळे या फॉर्मॅट मध्ये सांगितलं. बघा सिंपल आहे, परत सांगतो. काय होतंय, अल्किन घेतोय, ओझोन सोबत रिॲक्ट करतोय, अल्किन ओझोनाइड तयार होईल या प्रकारचं स्ट्रक्चर. नंतर त्याला अशा मिडल मधून याला काय करायचं, ब्रेक करायचंय, CO बॉन्ड आणि ऑक्सिजन बॉन्ड. तर हा CO आणि हा CO डबल बॉन्ड, दोन कार्बोनिल कंपाऊंड तयार होतील. ते कोणकोणते राहतील ते डिपेंडिंग ऑन द अटॅचमेंट बरोबर. इथे जे अटॅचमेंट घेऊ त्याप्रमाणे राहतील. पण सध्या तर आपल्याला काय बघायचं, जनरल मध्ये कार्बोनिल कंपाऊंड तयार होत आहे आणि याचं रिडक्शन होऊन हा ऑक्सिजन आणि झिंक ZnO तयार होतोय. ओके, बेसिकली ZnO झिंक का वापरतोय आपण रिडक्शन, कारण झिंक जर वापरला नाही आणि H2O जर स्टेट अवे घेतोय आपण म्हणजे वॉटर, जर वॉटर वापरलं तर काय होणार, हा H2O आणि हा O काय तयार होऊन जाईल, H2O2 बरोबर, पेरॉक्साइड फॉर्म होऊन जाईल, ऑक्सिडायझिंग एजंट. आणि फॉर प्रिव्हेन्शन ऑफ H2O2 वी आर युजिंग Zn, म्हणजे इन्स्टेड ऑफ ऑक्सिडेशन झिंक काय करतो, त्याचं रिडक्शन करतो. बघा क्वेश्चन पण बऱ्याचदा विचारला गेला, वाय झिंक डस्ट इज यूज आफ्टर ओझोनोलायसिस किंवा आफ्टर फॉर्मेशन ऑफ ओझोनाइड. तर त्या केस मध्ये काय आहे, टू प्रिव्हेंट द फॉर्मेशन ऑफ H2O2. ओके, म्हणून आपण झिंक डस्ट वापरतोय, झिंक आणि O. ते तर ॲज अ बाय प्रॉडक्ट तयार होतोय. मेन फोकस कुठे करायचं आपल्याला, या कंपाऊंडवर बरोबर. इथपर्यंत क्लिअर आहे. आता बघा याचं काय, सिम्पली आपल्याला कंपाऊंड घेऊया. इथं सपोज आता एक्झाम्पल घेऊ, तुम्हाला अजून क्लॅरिटी येईल. इथं काय, आता पुढचं घेऊया आपण. इथं सपोज अल्किन बेसिक घेऊया, कोणता, इथेन घेऊ. बघा काय, HCH डबल बॉन्ड H कोणता आहे, हा इथिन बरोबर, प्लस O3. बघा काय होईल, हा बॉन्ड ब्रेक करायचा, सिम्पली हा बॉन्ड ब्रेक करा, COO या फॉर्मॅट. ओके, आणि इकडे एक H, इथे एक H, इथे हायड्रोजन. बघा सेम स्ट्रक्चर लिहितो आपण, C2H बाकी तीन ऑक्सिजन. आता काय करा, याला फक्त काय ब्रेक करून टाका. याचं नाव काय, जसं इथं अल्किन लिहिलंय तसं इथं काय येणार आता, इथिन ओझोनाइड. ओके, हा काय करणार, ब्रेक करायचा आहे. कसा ब्रेक करणार, हा बघा या फॉर्म मध्ये, आत्ताच आहे ना वरती जसं करतोय आपण, या फॉर्म मध्ये ब्रेक झाला. तर बघा आता स्ट्रक्चर फक्त सिम्पली वाचायचं आहे आपल्याला, HCH इथे डबल बॉन्ड बनेल, HCHO काय बनलं, फॉर्मल्डिहाइड. HCHO काय बनलं, फॉर्मल्डिहाइड. आणि झिंक ऑक्साइड ॲज अ बाय प्रॉडक्ट बाहेर पडेल. म्हणजे इथं बघा झिंक ऑक्साइड Zn डस्ट आणि H2O ज्यावेळेस वापरतोय आपण, तर हा HCHO काय ट्वाइस लिहा वाटल्यास, ट्वाइस HCHO प्लस झिंक ऑक्साइड, HCHO डबल बॉन्ड, फॉर्मल्डिहाइड बरोबर.
काय बनला हा फॉर्मल्डिहाइड, फॉर्मल्डिहाइड किंवा आयुपॅक मध्ये काय म्हणतो त्याला, एक कार्बन आहे ना, म्हणजे मिथ सिंगल बॉन्ड एन आणि अल्डिहाइडला काय लावतो अल, मिथॅनल. ठीक आहे ना, हे कॉमन नेम आहे आणि हे आयुपॅक. क्लिअर आहे, एकदम सोप्या रिॲक्शन. बघा काहीच करत नाही आपण, बॉन्ड ब्रेक करायचा आहे, हा एक पार्ट झाला, हा एक पार्ट झाला, तो बनवायचा आहे. बघा इथेनच्या ठिकाणी इथं सपोज CH3 लावला तर CH3 C H डबल बॉन्ड C, इकडे सेमच घेऊया सपोज, प्लस O3, काय होणार पुन्हा सेमच. बघा आता तुम्हाला येत आहे लक्षात, CH3 C CH3, म्हणजे पहिले काय करून घ्या, असं लिहून घ्या वाटल्यास, हा C, हा ऑक्सिजनचा C, त्याच्यानंतर हे O, हा O, हे तर बेसिक स्ट्रक्चर काढलं. त्याच्यानंतर इथं काय आहे, हा CH3, इकडे एक H, त्याच्यानंतर इथं H आणि इकडे पण H. बघा दिसतंय आपल्याला काय तयार होतंय, स्ट्रक्चर काय बेसिकली 1 2 3 CH3 CH डबल बॉन्ड CH2. काय नाव आहे याचं, प्रॉपिन, राईट. म्हणून याचं नाव काय लिहिणार, प्रॉपिन ओझोनॉइड, प्रॉपिन ओझोनॉइड, ओझोनाइड. याला काय झिंक डस्ट घ्या, कसं ब्रेक करणार आहे आता, पुन्हा सेमच या फॉर्मॅट मध्ये. बघा एकदम सिंपल रिॲक्शन आहे, CH3 CHO, काय बनतंय ऍसिटल्डिहाइड, HCHO. येतंय लक्षात, CH3 CHO प्लस HCHO आणि प्लस झिंक ऑक्साईड, तर ॲज अ बाय प्रॉडक्ट म्हणून. बरोबर, इथं ज्यावेळेस घेतो ना आपण झिंक आणि H2, झिंक यांच्या सोबत अटॅच होऊन जाईल. क्लिअर आहे. बघा CH3 CHO HCHO, दॅट्स इट. एकदम सिंपल रिॲक्शन्स आहे, काहीच नाही याच्यामध्ये. अल्किन जनरल रिॲक्शन, त्याच्यानंतर इथिन पाहिलं, प्रॉपिन पाहिलं आपण. अजून एक्झाम्पल्स घेऊया. तोवर काय करा, याचं स्क्रीनशॉट काढा किंवा व्यवस्थित या लिहून घ्या. ओझोनॉइड तयार होतोय, तो बेसिकली काय असतो, अनस्टेबल असतो, त्याचं रिडक्शन करतो आपण. आणि हा बघा हा CH3 CHO म्हणजे काय बनला, हा ऍसिटल्डिहाइड. घेतले ना नॉमेनक्लेचर मध्ये ऍसिटल्डिहाइड, किंवा 2 कार्बन काय म्हणणार त्याला आपण, इथेनॉल, इथेनॉल. आणि हा तर वरतीच लिहिला ना आपण, मिथॅनॉल किंवा फॉर्मल्डिहाइड, मिथेनॉल. बघा क्लिअर होतंय, इथपर्यंत क्लिअर आहे. पुढचे एक्झाम्पल बघा घेऊया. आता तुम्हाला एकदम सिंपल ट्रिक सांगतो. हे तर झालं, तुम्हाला क्वेश्चन येईल. बघा क्वेश्चन कसं येईल, एक्सप्लेन द ओझोनोलायसिस प्रॉडक्ट ऑफ काय, प्रॉपिन. एक्सप्लेन द ओझोनोलायसिस प्रॉडक्ट ऑफ इथिन, किंवा एक्सप्लेन द ओझोनोलायसिस ऑफ इथिन, एक्सप्लेन ओझोनोलायसिस ऑफ प्रॉपिन. ओके, किंवा राईट नोट ऑन ओझोनोलायसिस ऑफ अल्किन. त्या केस मध्ये काय म्हणणार, वेन डायरेक्ट असेल या की फॉर्मेशन अल्डिहाइड्स अँड कीटोन्स, कीटोन पण बनेल, आता दाखवतो. अल्डिहाइड अँड कीटोन आर फॉर्म, अल्डिहाइड अँड कीटोन आर फॉर्म बाय ओझोनोलायसिस ऑफ अल्किन बाय रिएक्टिंग विथ ओझोन which gives alkene ozonoid, and further reduction of alkene ozonoid with zinc dust gives carbonyl compound. ओके, येते लक्षात, कसं लिहा, किंवा अल्केन when reacted with ozone it gives alkene ozonoid, alkene ozonoid on reduction with Zn dust gives carbonyl compound. कसे लिहू शकता, तुम्हाला डिटेल बघायचं आहे तर हायड्रोकार्बन चॅप्टर अल्किन मध्ये जाऊन रिॲक्शन बघा. ठीक आहे, हे पुसतोय मी आता, पुढचे घेऊया आपण वाटल्यास. कालचं राहू देतो एक्झाम्पल, वरचे 2 पुसतो. बघा आता सिंपल ट्रिक सांगतो तुम्हाला. सिंपल ट्रिक काय, काहीच करायचं नाही आता, हे तर तुम्ही लिहू शकणार. बरोबर, बघा आता CH3, सपोज इथं CH3 घेऊया आपण, CH3 C, इथे CH3 डबल बॉन्ड C, इकडे H, इकडे H. आणि याचं तुम्हाला डायरेक्ट आता आपल्याला प्रॉडक्ट काढायचं आहे. बरोबर, ओझोनोलायसिस प्रॉडक्ट.
तर काय करायचं, सिंपल ट्रिक सांगतो तुम्हाला. हे बघा CH3 म्हणजे 1 2 3 बेसिकली काय आहे, प्रॉपिन आहे बरोबर ना. 1 2 3 प्रॉपिन आणि 2 नंबरला मिथिल आहे म्हणजे 2 मिथिल प्रॉपिन या. ठीक आहे, कुठे लिहू, इथं नाव लिहितो वाटलं. हे बघा 1 2 3 2 मिथिल प्रॉपिन. काय करायचं बघा, सिंपल सांगतो. काय वापरतो आपण, O3 ना. O3 मधला एक ऑक्सिजन तर इथं वापरला जातोय म्हणजे यूज किती होतोय, फक्त 2. तर याला असेल या O डबल बॉन्ड O राईट. O2 वापरतोय ना आपण. बघा एकदम सिंपल ट्रिक, 2-3 सेकंदात 5 सेकंदात आन्सर काढताय. O2 वापरतोय आपण, एक ऑक्सिजन तर Zn बरोबर जातोय. काय करायचं, सिंपली ब्रेक करा. ब्रेक केल्यानंतर हा ऑक्सिजन या कार्बनला द्या, हा ऑक्सिजन याला द्या. म्हणजे बघा वाचा, आता तुम्हीच वाचा स्ट्रक्चर. काय राहणार, काय बनणार, CH3COCH3 म्हणजे बघा आन्सर काय असेल, CH3COCH3. हे बघा CH3COCH3 प्लस HCHO. काय बनलं, HCHO. बघा CH3COCH3 म्हणजे काय म्हणतो याला, ऍसिटोन, कीटोन बनला ना. आणि हा फॉर्मल्डिहाइड. येतं लक्षात, हा फॉर्मल्डिहाइड बनला. ऍसिटोन म्हणा, प्रोपेनोन म्हणा. बघा एकदम इझी आहे, काहीच कठीण नाही याच्यामध्ये. एकदम सिंपल ट्रिक सांगितली, एवढं पण लिहायची गरज नाही. म्हणजे नीट पॉइंट ऑफ व्ह्यू पण तुम्हाला कामात येईल बरोबर. नीट पॉइंट ऑफ व्ह्यू कसं राहणार, डायरेक्ट प्रॉपिन दिलेलं असेल, ओझोनोलायसिस प्रॉडक्ट ऑफ प्रॉपिन किंवा ओझोनोलायसिस प्रॉडक्ट ऑफ फॉलोइंग कंपाऊंड, ओझोनोलायसिस प्रॉडक्ट ऑफ फॉलोइंग कंपाऊंड. तिथं नावे दिलेलं नसेल, स्ट्रेट अवे हा कंपाऊंड दिलेला असेल आणि ऑप्शन मध्ये म्हणजे 4 ऑप्शन मध्ये हे कंपाऊंड दिलेले असते. त्या केस मध्ये काय करा, सिंपली हा ऑक्सिजन O2 करा, डिवाइड करा. हा C आणि हा O, हा C आणि हा O कार्बोनिल कंपाऊंड बनवा. उरलेलं जसं आहे तसं लिहून टाका बरोबर. बघा अजून एक्झाम्पल घेऊया. इथपर्यंत क्लिअर आहे. त्याच्यानंतर बघा इथं लाईन मारतो वाटलंच मी. CH3 झालं. अजून सपोज आपण काय घेतलं, CH3 डबल बॉन्ड C. सपोज इकडे CH3 घेतला तर काय बनेल स्ट्रक्चर बघा, CH3 म्हणजे हा काय 1 2 3 4 ब्यूटूइन आहे बरोबर. 1 2 ब्यूटूइन, 2 नंबरला मिथिल म्हणजे 2 मिथिल 1 2 ब्यूटूइन हे कंपाऊंड झाला. आणि याचं जर आपल्याला ओझोनोलायसिस प्रॉडक्ट विचारला तर काय करायचं, सिंपली O2 बरोबर आहे, O2 लिहा. बघा नीट पॉइंट ऑफ व्ह्यू सांगतो, इझिली, बिलकुल इझी प्रॉडक्ट आपण तयार करू शकतो. बघा ऑक्सिजन लावला, CH3COCH3 एवढी लिहायची पण गरज नाहीये. बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू ते डिटेल लिहावं लागेल जे तुम्हाला पहिले सांगितलं. पण त्याच्या अगोदर जर सिंपली आपल्या प्रॉडक्ट प्रेडिक्ट करायचा आहे त्या केस मध्ये CH3COCH3 म्हणजे काय असेल प्रॉडक्ट याचा, एक तर CH3CO CH3 प्लस CH3CHO. CH3COCH3 कोणता, ऍसिटोन, प्रोपेनोन आणि हा ऍसिटल्डिहाइड. इझी आहे, एकदम सोपं आहे, काहीच कठीण नाही याच्यामध्ये. CH3 इथं जर अजून CH3 घेतला आपण तर बघा प्रॅक्टिस करून बघा तुम्ही. हे तुम्हाला कशामुळे सांगतोय मी, या फॉर्मॅट मध्ये तुम्ही प्रॅक्टिस करा किंवा जसं आपण घेतलेलं आहे तसं या फॉर्मॅट मध्ये सांगतोय मी. या असं याला लिहून बघा, काहीच नाही, फक्त इथल्या व्हॅलन्सी चेंज होणार आहे. बाकी आपल्याला डिवाइड करा असंच करायचं आहे ना. सेम व्हॅलन्सीज कोणत्या या चेंज होत आहे फक्त, बाकी हे चेंज होतंय का, कार्बन कार्बन डबल बॉन्ड तसंच राहतोय. येतं लक्षात काय सांगतोय मी. तर कोणतंही घ्या, हा ब्यूटूइन घेतला, ब्यूटूइन जर घेतला सपोज आपण, म्हणजे इथं पण जर CH3 लावला आपण तर काय बनेल प्रॉडक्ट बघा. हे पुसतो मी. सपोज इथं CH3 लावला आपण चारही साईडला, म्हणजे आता बघा CH3
C डबल बॉन्ड C CH3 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 आणि तुम्हाला विचारलं की राईट द ओझोनोलायसिस प्रॉडक्ट ऑफ फॉलोइंग अल्किन. त्या केसमध्ये काय करा, सिंपल ब्रेक करा. CH3 CO CH3 CH3 CO CH3 म्हणजे काय बनणार प्रॉडक्ट, ट्वाइस CH3 CO CH3 ऍसिटोन. येतं लक्षात, सिंपल ट्रिक सांगितली बरोबर. 1 2 3 4 हा तर ब्युटीन आहे. ओके, नाव नॉमेनक्लेचर पण बघा थोडस. 11th ला अल्किनचं नॉमेनक्लेचर पाहिलं, हा ब्यूट 2 इन आहे. आणि 2 नंबरला बघा नॉमेनक्लेचर लिस्ट सांगतो वाटल्यास तुम्हाला. 1 2 3 4 2 आणि 3 नंबरला मिथिल आहे. म्हणजे याचं नॉमेनक्लेचर लिहिणार तर काय लिहिणार, 2,3 डाय मिथिल. ओके, डाय मिथिल. त्याच्यानंतर ब्यूट 2 इन. ठीक आहे ना. 2 आणि 3 नंबरला डायमिथिल आहे आणि ही लॉंगेस्ट चेन आहे 1 2 3 4 आणि डबल बॉन्ड कितीला आहे, 2 नंबरला, म्हणून ब्यूट 2 इन 2 3 ॲज अ प्रिफिक्स म्हणून दिलं. क्लिअर आहे. बघा इथं ओझोनोलायसिस आपलं संपलंय. बरीच प्रॅक्टिस घेतली आपण 5-6 एक्झाम्पल्सची. तर ते एक्झाम्पल तुम्ही स्ट्रेट अवे जसं आपण पूर्ण लिहिलं ना, ओझोन वाईट काय बनणार आहे आणि ओझोन वाईट नंतर झिंक रिॲक्शन, तर ॲज अ होमवर्क म्हणून तुम्ही तशी प्रॅक्टिस करा. जे मी तुम्हाला सांगितले हे शॉर्ट मध्ये सांगितलंय, मी सिंपल ट्रिक सांगितली, तशी तुम्ही काय रायटिंग मध्ये प्रॅक्टिस करा ॲज अ होमवर्क. प्रॉपर नावं लिहा प्रत्येकाचे, हे जसं सांगितलंय मी. त्याच्यानंतर ओझोनॉइड आणि प्रॉडक्ट बनते. बघा इझी मार्क्स मिळणार, मार्क्स एकही मार्क जाणार नाही, अर्धाही मार्क जाणार नाही. या प्रकारे जर तुम्ही प्रॉपर अभ्यास केला तर इझिली लिहू शकताय. आणि प्रॅक्टिस करा. पुन्हा पुन्हा इथं काय येतंय, नॉमेनक्लेचरच येते, बाकी तर काहीच नाही. अल्केन मधला काय सिम्पली डबल बॉन्ड ब्रेक करायचा आहे आणि ते वाचायचं आहे आपल्याला. हेच सांगितलं ना, हा डबल बॉन्ड ब्रेक करायचा, इथं ओ लावायचा. हा डबल बॉन्ड ब्रेक करा, इथं ओ लावा, CH3 CO CH3, दॅट्स इट. जो प्रॉडक्ट येतोय तो आपल्याला माहित पाहिजे, नाव माहित पाहिजे. नाव कुठून माहित पडणार, लेक्चर नंबर 3 लेक्चर नंबर 2 ते व्यवस्थित जाऊन बघा पुन्हा. ओके, आणि कम्प्लीट लेक्चर बघत चला. बऱ्याचदा काय होतं, सुरुवातीला समजत नाही तुम्हाला, मग बोर होतं, तुम्ही देत ना बंद करून, किंवा मग बऱ्याचदा काय होतं की मध्ये मध्ये आपल्याला समजत नाही. पण मी काय करतो, पुन्हा शेवटी सगळं रिवाइज करून घेतो आपण, तर त्यावेळेस पण तुम्हाला काही काही कन्सेप्ट क्लिअर होऊन जातात. ठीक आहे, त्याच्यामुळे कंटाळा नका करत जाऊ, पूर्ण लेक्चर बघत चला आणि नोट्स पण बनवा त्यांच्या प्रॉपर. ठीक आहे, ही झाली पहिली मेथड आपली, काय, बायोओझोनोलायसिस ऑफ अल्किन फॉर प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. तशीच कोणती आहे दुसरी, एक हायड्रॉलिसिस ऑफ अल्काइनची, तो पण अनसॅच्युरेटेड आहे ना, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. त्याच्यात पहिली आपण बघितली, नेक्स्ट लेक्चरला काय बघणार आपण, दुसरी मेथड बघणार. तोपर्यंत काय काम तुमचं, याची प्रॉपर प्रॅक्टिस करा, प्रॉपर नोट्स बनवा आणि डिटेल फॉर्मॅटमध्ये मी जे एक्झाम्पल घेतलेले ते लिहून टाका. ठीक आहे, तोपर्यंत आपण पुढच्या लेक्चरला भेटूया. चलो, थँक्यू व्हेरी मच.